रवा चॉकलेट केक करायला एकदम सोपा आणि तेही घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात. हा केक बघा, एकदम मऊसूत तर झालाच आहे, पण किती मस्त बेक झाला. बघा जाळी किती सुंदर सगळीकडे एकसारखी पडली आहे. हा केक आपण ओव्हनमध्ये न करता कढईमध्ये सुद्धा करू शकतो. जर का तुम्ही या प्रमाणात केक केला तर तुम्ही बाहेरून आणणारच नाही. एवढा छान हा केक तयार होतो आणि तेही जास्त पसारा आणि जास्त मेहनत न घेता इतका बनवायला सोपा आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुनाज फूड कॉर्नरमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. केक बनवण्यासाठी इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा घालून घेऊयात. रवा हा तुम्ही कुठलाही वापरू शकता, जाड किंवा बारीक. मी इथे बारीक रवा घेतला आहे. त्यानंतर अर्धा कप आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. इथे मी जाड साखर वापरलेली आहे. त्यानंतर रवा आणि साखर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. अगदी पावडर फॉर्ममध्ये करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1/4 कप कोको पावडर घालून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा कप आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. दही आपल्याला आंबट घ्यायचं नाही, फ्रेश म्हणजे ताज्या दह्याचाच इथे वापर करायचा आहे. नंतर त्यामध्येच अर्धा कप आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. दूध हे रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे, थंड किंवा गरम दूध इथे वापरायचं नाही. त्यानंतर 1/4 कप आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. इथे फक्त तेल आपल्याला वासाचं घ्यायचं नाही, म्हणजे ज्या तेलाचा वास येतो असं तेल इथे वापरायचं नाही. आता आपण हे सगळे जिन्नस एकदा छान असे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. खूप जास्त वेळ आपल्याला इथे फिरवण्याची गरज नाही. अर्धा मिनिटभर आपल्याला हे फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे सगळे जिन्नस आपले एकजीव होतील, सगळे मिक्स होतील. अगदी छान असं मस्त असं हे मिश्रण तयार झालं आहे. आता हे मिश्रण आपण एका बोलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर इथे मी सगळं मिश्रण काढून घेतलं आहे. आपण यामध्ये रवा घातला आहे, त्यामुळे आपल्याला रव्याला भिजत ठेवायचं आहे. तर यावरती झाकण ठेवून साधारण 30 मिनिटासाठी आपल्याला रवा भिजत ठेवायचा आहे. आता 30 मिनिटं झालेली आहेत मिश्रण भिजत ठेवून. केक तयार करायला घ्यायच्या आधी आपण काही तयारी करून घेऊयात. इथे कढई प्रीहीट करायला ठेवूयात. या कढईमध्ये एक असं स्टँड ठेवायचं आणि झाकण ठेवून ही कढई मीडियम आचेवर चांगली प्रीहीट करून घ्यायची आहे. इथे आपला केकचा टीन असतो, तो मी चौकोनी घेतला आहे. यावर तेल लावून वरून थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा, किंवा मग जर का तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर लावला तरीही चालेल. मी असा मैदा तळाशी लावून घेतला. आपलं मिश्रण आहे त्यालासुद्धा 30 मिनिटे झाली. बघा रवा असा फुगला आहे. मगापेक्षा अगदी घट्ट असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे असं एकाच दिशेने चांगलं फेटून घेतलं. उलटपालट कधीही फेटायचं नाही. फक्त अर्धा मिनटं आपण हे फेटून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे इतकं दूध घालायचं आहे. दूध घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपलं नेहमीचं केकचं मिश्रण असतं तसं हे केकचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. दुधाचं प्रमाण हे इथे कमी जास्त लागू शकतं. बघा साधारण एकसारखं चमच्याने हे मिश्रण पडलं पाहिजे, असं हे मिश्रण असायला हवं. आता आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे. इथे मी 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घातली आहे. बेकिंग पावडर सगळ्यात शेवटी घालून हे सगळं एकाच दिशेने चांगलं असं हलक्या हाताने फेटून घेतलं की हे मिश्रण अगदी छान असं हलक्या रंगाचं होतं. बेकिंग पावडर घातल्यानंतर खूप जास्त आपल्याला फेटत बसायचं नाही. फक्त आपल्याला बेकिंग पावडर मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता भराभर आपल्याला हे केकचं मिश्रण या केकच्या टीनमध्ये घालून घ्यायचं आहे. केकचं मिश्रण टीनमध्ये ओततानाचा माझा व्हिडिओ बनवायचा राहून गेला. व्हिडिओचं बटन दाबायला मी विसरून गेली, त्यामुळे टीनमध्ये केकचं बॅटर ओततानाचा व्हिडिओ माझा बनवायचा राहून गेला. केकचं मिश्रण टीनमध्ये घातल्यानंतर 2 ते 3 वेळा आपल्याला असं टॅप करायचं आणि वरून आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात. इथे मी काही बदामाचे काप घालून घेतलेले आहेत. टॅप केल्यानंतरच वरून आपल्याला असे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे, नाहीतर ते तळाशी जाऊन बसतात. त्यानंतर लगेचच हा केक बेक होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. कढई अगदी गरम आहे. आता गॅसची फ्लेम ही लहान करायची आणि लो टू मीडियम फ्लेमवर 35 ते 40 मिनटं हा केक चांगला बेक करून घ्यायचा.
अधेमध्ये मात्र अजिबात उघडायचं नाही, नाहीतर केक खाली बसला जातो. बरोबर 30 मिनिटे झाली आहेत. मी हा केक उघडून पाहत आहे आणि यामध्ये एखादी सुरी किंवा टूथपिक घालून बघायची. सुरीला थोडंसं केकचं बॅटर लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. याचा अर्थ आपला केक पूर्णपणे बेक झालेला नाही. यावरती झाकण ठेवून परत आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी बेक करून घ्यायचा. 10 मिनिटानंतर परत मी हा केक उघडून पाहत आहे. परत यामध्ये सुरी घालून पाहायची. जर सुरी अशी स्वच्छ आली तर याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे. आता आपण हा केक थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. तर इथे आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे. या केकच्या कडा सोडून घ्यायच्या. तर इथे चाकूने अशा प्रकारे मी कडा सोडून घेतल्या आहेत आणि केक एखाद्या ताटामध्ये किंवा डिशमध्ये काढून घ्यायचा. बघा या केकला काय सुंदर अशी जाडी पडली आहे आणि एकसारख्या रंगावरती छान असा बेक झाला आहे. जरी आपण हा केक कढईमध्ये बेक केला तरीसुद्धा याला छान अशी जाडी पडली आहे, मस्त असा कलर आला आहे. तुम्हाला मी हा केक कट करून दाखवते. हा केक बघा एकदम मऊसूत तर झालाच आहे, पण किती मस्त बेक झाला. बघा जाडी किती सुंदर सगळीकडे एकसारखी पडली आहे. तुम्ही मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून या पद्धतीने जर का केक केला तर तुमचा केक चांगला होणारच. असा केक बनवून तुम्ही मुलांना दिला तर मुलं तर खुशच होतील आणि डब्यामध्ये सुद्धा हा केक तुम्ही देऊ शकता. एवढा छान हा केक तयार होतो आणि तेही जास्त पसारा आणि जास्त मेहनत न घेता इतका बनवायला सोपा आहे. तर आजची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.